वेलकम टू अमृतसर। सस्रियाकाल। तो आम्ही आलेलो आहे अमृतसर मध्ये आणि अमृतसरला आलं की गोल्डन टेम्पलला व्हिजिट मस्त आहे, खूप सुंदर इथे वाईब्स आहे। सुंदर हा इथे तलाव बनवलेला आहे, तलावाच्या मधोमध छान असं गोल्डन टेम्पल आहे, त्याला 500 किलोचं प्लेट सोन्याचं गोल्ड कोटिंग केलेलं आहे, गोल्डन टेम्पल म्हणतात। सो रात्रीचा व्ह्यू खूपच अमेझिंग आहे, कारण की खूप सुंदर अशा लाईट्स लागतात आणि त्यामुळे इथे एक वेगळं एन्व्हायरमेंट क्रिएट होतो, जो खूप सुंदर आहे। आणि तुम्ही आलं की अमृतसरला आलं की नक्की इथे या दर्शनाला, खूप छान आहे आणि 24/7 इथे लंगर चालू असतं। सो अमृतसरमध्ये कोणी कधी आलं तर त्याला कधी भुकेला राहू नाही शकत आणि त्याचप्रमाणे तुम्ही इथे राहू पण शकता। जर तुम्ही पण अमृतसरची ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये मी अमृतसरमध्ये कुठे फिरायचं, काय खायचं ही डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। डे 1 अमृतसरला पोहोचल्यावर हॉटेलमध्ये चेक इन करून थोडा वेळ रेस्ट घेऊन आपण संध्याकाळी गोल्डन टेम्पलला जाऊ शकतो आणि तिथे छान असं आपल्याला एक वेगळाच अनुभव आपल्याला तिथे घेता येतो। दर्शन करून झाल्यावर लंगर घेणं हे मस्ट आहे। मंदिराच्या एका बाजूला खूप मोठा लंगर हॉल आहे आणि जे 24 तास ओपन असतं, म्हणजे आपण कधीही गेलो तरी आपल्याला नक्कीच तिथे खायला मिळतं। सो खूप छान हा अनुभव होता, छान आम्ही तिथे लंगरमध्ये जेवण केलं। प्रत्येक ट्रिपचा मोस्ट एक्साइटेड पार्ट म्हणजे शॉपिंग। सो गोल्डन टेम्पलच्या बाहेर निघालं की आपल्याला रस्त्याच्या दोन्ही साईडला खूप सुंदर असे शॉप्स मिळतात, जिथे सगळं अमृतसर स्पेशल आपल्याला दिसतं, जसं ज्योती, शॉल्स, फुलकारी दुपट्टा आणि खूप सुंदर असे ड्रेसेस। सो नक्कीच आपण इथे छानशी शॉपिंग करू शकतो। सो अमृतसरला तुम्हाला कुठे पण जायचं असेल तर या ई रिक्षा इथे खूप आहेत, ज्या आपल्याला आरामात गोल्डन टेम्पल किंवा जिथे आपल्याला जायचं असेल तिथे कमी रेट्समध्ये अवेलेबल होतात। सो छान असं ऑप्शन आहे। आणि हा आहे अमृतसरचा मेन चौक, तिथून आपल्याला गोल्डन टेम्पल आणि सगळे जालियनवाला बाग अशा सगळ्या अट्रॅक्टिव्ह प्लेसेस जवळ आहे। इथे बेसिकली हा नो व्हेकल झोन आहे, सो आपण या झोनच्या पलीकडे, या चौकच्या पलीकडे गाडी घेऊन जाऊ नाही शकत। सो आपल्याला इथे पायीच फिरावं लागतं, फक्त गर्दी जी दिसेल ती फक्त माणसांची। सकाळचे वाजले आहेत 9 आणि तुम्ही गर्दी बघू शकता आणि वेदर आज थोडंसं ढगाळ आहे, क्लाउडी आहे। अमृतसर म्हटलं की आपल्याला 2 गोष्टी नेहमी आठवतात, त्या म्हणजे गोल्डन टेम्पल आणि अमृतसरी कुलचे। तो आजचा दिवस आमचा स्टार्ट झाला तो अमृतसरी कुलचेनी। गोल्डन टेम्पलला जातानाच आपल्याला एक लेन लागतं, जिथे खूप सगळे अमृतसरी कुलचे जे खूप जुने आहेत आणि सगळे असे त्यांचे हॉटेल्स आहेत, त्यातल्याच एका भाई कुलवंत सिंग कुलचेवाला इथे आम्ही आलोय फेमस अशा भाई कुलवंत सिंग कुलचेवाले। आम्ही ऑर्डर केलंय आलू कुलचे आणि पनीर कुलचे। ऑप्शन्स आहेत आणि त्यामध्ये आपण करू शकतो। आणि सकाळी 9:15 वाजलेली आहे, एवढी गर्दी आहे, लोकल आणि टुरिस्ट सगळे येतात। सो हे वन ऑफ द बेस्ट कुलच्यांसाठी रिकमेंडेड आहे। सो बघूया कसं एकदम भरभरून असं बटर आहे, बाहेर छान असं क्रिस्पी आणि सोबत दिलेले आहे छोले आणि इमली चटणी आणि आलू। बघूया फर्स्ट बाईट कसं आहे। एकदम ऑथेंटिक टेस्ट आहे। पंजाब आपण जेव्हा कुठे दुसरीकडे पिझ्झा ट्राय केला असेल त्याची टेस्ट वेगळी आणि इथल्या ऑथेंटिक कुलच्याची टेस्ट नक्कीच वेगळी। तुम्ही कधी गोल्डन टेम्पल जवळ आलात तर तुम्ही भाई कुलवंत म्हणजे एक वन ऑफ द फेमस कुलचावाला आहे, तिथे नक्की तुम्ही कुलचा ट्राय करू शकता। कुलचा खाऊन झाल्यावर आम्ही छानपैकी शॉपिंग केली, ज्योती, फुलकारी दुपट्टा ते सगळं आम्ही घेतलं। आठवण म्हणून का होईना, पण आपण जर तिथल्या लोकल गोष्टी घेतल्या तर एक आपल्याला नेहमी आठवण राहतो। जालियनवाला बाग केसरी मूवी मध्ये आपण बघितलंय
की कसं जनरल डायरनी जालियनवाला बागमध्ये कित्येक लोकांना फायरची ऑर्डर देऊन त्यांच्यावर फायरिंग केली. आणि ही तीच वॉल आहे जिथे हजारोपेक्षा जास्त लोक आपलं स्वतःचं रक्षण करण्यासाठी इकडे तिकडे धावत असताना या विहिरीत जाऊन पडले. त्यांना नव्हतं माहिती की आपण या विहिरीत जाऊन पडल्यावर आपण पण जिवंत राहणार नाही. इथे आल्यावर एक वेगळंच जे गुजबम्स असतात ते येत आहे. त्यावेळेसची काय ती रात्र असेल, काय तो दिवस असेल, 13 एप्रिल 1919. तो दिवस आठवल्यावर अजूनही हाताला थरकाप सुटतो. आणि ही तीच वॉल जिथे फायरिंग झालेलं आहे आणि अजूनही आपल्याला दिसतं की ते फायरिंगचे त्यांनी प्रॉपर असे मार्क्स केलेले आहे. हे सगळं पाहून तेव्हाचा काळ किती दर्दनायक असेल, किती यातनादायक असेल हा विचारच केला जात नाही. आणि माझ्या मागे जे दिसतं आहे ते आहे शहीदांचे स्मारक. हजारोपेक्षा जास्त लोक इथे शहीद झाले होते आणि त्यानंतर स्मरणार्थ म्हणून इथे हे स्मारक उभं केलेलं आहे. अजूनही ते सगळं पाहून इथे सगळ्या त्या आठवणी आपण जरी अनुभवल्या नसतील पण त्या सगळ्या गोष्टी वाचून आणि अनुभवून नक्कीच डोळ्यात पाणी येतं आणि खरंच त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून आपण देऊ शकतो. जालियनवाला बाग पाहून आपण त्यानंतर जवळच असलेल्या पार्टिशन म्युझियमला भेट देऊ शकतो. पार्टिशनच्या वेळेस काय सिच्युएशन होती याची डिटेल इन्फॉर्मेशन इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सो खूप छान आहे हे. गोल्डन टेम्पलच्या तुम्ही जरा पुढे आलं पार्टिशन म्युझियमच्या, आपल्याला इथे खूप मोठं मार्केट लागतं. सुंदर सुंदर काश्मीरी ड्रेस, नंतर फुलकारी पट्टा ड्रेस, एवढं मोठं मार्केट आहे. आणि त्याचप्रमाणे शास्त्री मार्केट जे होलसेल मार्केट आहे तिथे पण खूप बरं त्याचं ऑप्शन्स आहे. आता आम्ही निघालोय खूप सुद्धा असा 100 वर्ष सुद्धा असलेला ढाबा एक्सप्लोर करायला. एवढी ऑथेंटिक थाली पाहून तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे आलो. सो येस, अमृतसरच्या 100 वर्ष जुनी अशा हॉटेलला किंवा धाब्याला आम्ही आलो, जो की केसरदा धाबा. खूप जुना हा धाबा आहे. अजूनही त्यांची तीच प्लेस चालू आहे. बऱ्याच लोकल टुरिस्ट फेमस हॉटेल आहे, धाबा आहे. आणि एकदम गल्ल्या गोळ्यामध्ये येऊन आपल्याला एकदम छान असा हा धाबा दिसतो. सो आम्ही ऑर्डर केलेला आहे यांची स्पेशल थाली, ज्यामध्ये आम्हाला आलेली आहे पालक पनीर, दाल तडका, चना, रायता, सॅलेड आणि 2 प्लेन रोटी. सो खूप भारी ही ऑथेंटिक पंजाबी डिश आहे, पंजाबी थाली आहे. सो बघूया, तोंडाला छान पाणी सुटतंय पाहून. सो बघूया टेस्ट कशी आहे ते. अमृतसरी चना मसाला चना एकदम मस्त खूप झालेला आहे आणि ग्रेव्ही मस्त लागतं. अमृतसरचं खास असं जेवण करून आम्ही निघालो अमृतसरच्या लास्ट डेस्टिनेशनला, जे की अटारी वाघा बॉर्डर. येस, आम्ही आलो आहे फायनली अटारी वाघा बॉर्डर. मोस्टली ही प्लेस वाघा बॉर्डर म्हणून फेमस आहे. बट मी एक गोष्ट सांगू इच्छिते की अटारी वाघा बॉर्डर. सो अटारी हे इंडियामध्ये येतं आणि वाघा हे पाकिस्तानमध्ये येतं. जेव्हा बाउंड्री पार्टिशन झालं ॲट दॅट वेळेला वाघा हे पाकिस्तानमध्ये गेलं आणि तेव्हापासून अटारी वाघा बॉर्डर हे म्हणून फेमस झालं. सो खूप छान सेरेमनी झाली इथे. आता आम्ही ऑलमोस्ट 3:15 इथे पोचलो होतो आणि 5 वाजता सेरेमनी सुरू झाली. 5 ते 5:30 सेरेमनी असते आणि त्याआधी खूप सुंदर असं BSF यांचं छान असं प्रात्यक्षिक असतं. तुम्ही जर लवकरात आला तर तुम्हाला छान अशी जागा पकडता येतं आणि त्यामुळे आपलं सगळं छान दिसतं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पाहता येतं. 4 वाजेपासूनच त्यांचं ऑलमोस्ट सगळे प्रात्यक्षिक सुरू होऊन जातात. ते वेगवेगळे असे आपल्याला छान BSFचे प्रोग्राम्स आणि त्याबद्दल सांगत राहतात. सो लिटरली पाकिस्तान आणि इंडिया, भारताचं जे सेरेमनी होतात ते खूप सुंदर होते, पाहण्यासारखी आहे. अजून एक गोष्ट म्हणजे इथे VIP बुकिंग सुद्धा करता येतं. त्यासाठी आपल्याला 1 दिवस आधी आपल्याला बुकिंग करावी लागते. सो VIP बुकिंगचा स्लॉट आता ऑनलाईन बुक करू शकता. सो येस, बस 22 किलोमीटर मी पाकिस्तानच्या दूर आहे किंवा लाहोरच्या दूर आहे. नक्की हा एक्सपिरियन्स एन्जॉय करा. खूप सुंदर तिथल्या वाईब्स आणि एन्व्हायरमेंट असतो. सो वन्स अगेन वंदे मातरम.
मी पण अमृतसरची ट्रिप 1 डे आणि 2 डे मध्ये प्लॅन करू शकता. डे 1 ला अमृतसरला पोहोचल्यावर संध्याकाळी छान असं आपण गोल्डन टेम्पलला व्हिजिट करून तिथे दर्शन घेऊन लंगर एन्जॉय करू शकतो आणि त्यानंतर ऑफकोर्स अमृतसरची फेमस अशी शॉपिंग आपण करू शकतो. डे 2 ची सुरुवात मस्तपैकी अमृतसरी कुलच्याने सुरू करू शकता. त्यानंतर आपण जालियनवाला बाग, पार्टिशन म्युझियम आणि वेळ असल्यास गोल्डन टेम्पलला व्हिजिट करू शकतो. पंजाबमध्ये गेलं आणि तिथली आपण पंजाबी थाली ट्राय केली नाही असं होणार नाही. सो पंजाबमध्ये बरेच असे ऑथेंटिक जुने असे धाबे आहेत, तो तिथे नक्की आपण जाऊन पंजाबी थाली ट्राय करू शकतो आणि ऑफकोर्स लस्सी सुद्धा. आणि त्यानंतर आपण छान अटारी वाघा बॉर्डरला फ्लॅग सेरेमनी एन्जॉय करून आपली ट्रिप एन्जॉय करू शकतो. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.